कल्याणमध्ये पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे। दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कल्याणमध्ये मोदींची सभा होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। नाशिक नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणमध्ये येणार आहेत, कल्याणमध्ये सभा घेणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पोलीस तैनात करण्यात आलेत। 5व्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सभा होणार आहे। आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडलेत। किशोर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये सभा होणार आहे, कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे? नक्कीच दिलं। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण वर्टिकल पश्चिमेला एका ग्राउंडमध्ये सभा होणार आहे। या सभेचं नियोजन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे पक्ष आहेत त्यांच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे। पोलीस फोर्स वाटा इथे भरपूर प्रमाणात करण्यात आलेला आहे। त्यानंतर बॉम्ब शोध पथक असे वेगवेगळ्या पद्धतीचे संरक्षण यंत्रणा इथं आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी सभा आहे ती उमेदवार श्रीकांत शिंदे, त्यानंतर दोंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील, त्यानंतर ठाणे मतदारसंघाचे नरेंद्र मस्के जे उमेदवार आहेत, महायुतीचे हे जे उमेदवार आहे यांच्या प्रचारार्थ ही सभा आहे। आणि नरेंद्र मोदी काय संबोधित करतील यासाठी एक मोठा जनसमुदाय इथे लोटण्याची शक्यता आहे। जवळजवळ 1 लाख लोक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। लोकांचा एक उत्साह आहे महायुतीच्या सर्व घटक पक्षांमध्ये आणि तो उत्साह आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। नक्कीच आपल्या या सभेवरती लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।